आपण ना बंदी ह्या श्रीमंत लोकांबरोबर ना नातं जोडायलाच नको होतं. अंथरून बघून पाय पसरायला पाहिजे होते. हो काय बोलताय आई? आता साखरपुडा झालाय दिव्याचा. हे बघ बंदी, मला तर असं वाटतंय ना, मांडवात अपमान करून घेण्यापरीस हे लगीन मोडलेलं बरं. हो आई काय बोलताय तुम्ही हे? हो असं अभद्र नका हो बोलू. होईल काहीतरी, आपण करू काहीतरी. काय होणार आहे ग? काय होणार आहे? कुठं दरोडा घालणार आहेस ते सांग मला. होईल काहीतरी म्हणा. हे मला माहित नाही. नाही आई, आता काही झालं ना तरी माघार घ्यायची नाही. अगं आता त्यांनी 5 तोळे सोनं मागितलंय. लगीन झाल्यानंतर त्यांच्या मागण्या वाढल्या. अगं आपण कुठनं पूर्ण करणार त्यांच्या मागण्या? त्याच्या परीस आपण हे लगीन मोडून टाकू. या सोन्यासाठी मी माझ्या सोन्याच्या कोंबडीला सोडू शकत नाही. हा माझ्यासाठी एक चांगला चान्स. मी त्याच महालात जाणार आणि मी त्याच राजकुमाराशी लग्न करणार. तुम्हाला जे करायचं होतं ते झालं. आता पुढे काय करायचं ते मी बघते. दिव्या, दिव्या काय करतेस तू? कोणाला फोन करतेस? हे बघ तुला इथे काय झालंय काही माहिती नाही. उगाच मूर्खपणा करू नकोस. मी आता आशुतोषला फोन करून सगळं सांगते. त्यालाही कळू देत ना त्याची बहीण काय करतेय ते. अगं अरे हॅलो. हाय दिव्या, तू आज आपण फोन केलास? हॅलो आशुतोष, तू फ्री आहेस का आता? मला बोलायचं होतं थोडस. काय झालं, तू का रडतेस? इज एव्हरीथिंग ओके? मी तुला एक दागिना मागितला म्हणून तू असं केलं का? मी काय केलंय? काय झालं? एक मिनिट मला एक्सप्लेन कर, काय झालंय? नाही असं फोनवर नाही, तू भेट मला, मी भेटून सांगते. ओके ओके ऐक, तू रडू नकोस प्लीज. मी येतो, डोंट वरी. हा आलोच मी. दिव्या तुला काय गरज होती त्यांना फोन करायची आणि भेटायला बोलवायची? हे बघ काही झालं ना तरी मला वाद नकोय दिव्या. हे बघ आई, हे लग्न तर होणारच, कोणी काहीही केलं तरी. दिव्या, दिव्या, अगं दिव्या, काय झालं? तू रडत का होतीस फोनवर? हा, ते दागिन्यांचं काय? तुझी ताई आमच्या घरी आली होती. काय? का? म्हणजे तुला माहिती नव्हतं? नाही मला नव्हतं माहिती. का? पण त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमच्याच घरच्यांनी पाठवलंय त्यांना. आमच्या घरचे का पाठवतील? ते मला माहिती नाही, पण त्यांनी आमच्याकडे मागणी केली. काय मागणी केली? ते बोलले की जर हे लग्न करायचं असेल तर आम्हाला 5 तोळे सोनं घ्यावं लागेल, नाहीतर काय? नाहीतर आम्ही हे लग्न मोडू. तू कशाला मला सोनं देशील? हा, काहीतरी काय उगाच आपलं. उलट मीच तुला सोनं दिलं पाहिजे. आणि 5 काय 10 तोडे सोनं घे. तुझ्यासारखी एवढी सुंदर छान मुलगी मला जोडीदार म्हणून मिळतीये, हेच माझं भाग्य आहे. वेडी, सोनं काय मागते? पण मग तुझ्या ताईला काय सांगणार आहेस तू? ताईशी मी बोलून घे, डोंट वरी. आणि हे बघ गंमत, काल आपण जो नेकलेस ऑर्डर केला होता तो आलाय. कसा वाटतं? वाव, खूप छान आहे. आवडला ना? तूच घालून दे ना. मी घालून द्यायचा? ओके, आर यू शुअर? ओके, ये.
खूप सुंदर आहे, छान दिसतं. पण सॉरी, मला हे घरी घालून जाता येणार नाही. इट्स ओके, चालेल. ताई, काय रे आशू? ताई, ताई कुठे आहे? हे बाई आली. काय झालं? कशाला ओरडतोयस? काय झालं? डोंट ॲक्ट सो इनोसंट. काय रे अशू, काय आरडाओरडा चाललाय? तुझ्या मुलीला विचार काय झालं. किती काय म्हणतोय हा? काय झालं? मला काय माहित, त्यालाच विचार. आई, तू ताईला आज दिव्याकडे पाठवलं होतंस. काय कीर्ती, तू दिव्याकडे गेली होतीस का? सीता, तुला माहित नव्हतं हे? नाही. नाही, मी सांगतो ना, ती तिथे गेली आणि नुसती गेली नाही, ती अक्कल पाजळून आली तिची. म्हणजे अच्छा, बघितलं साई, अजून लग्न झालं पण नाहीये आणि त्या मुलीने ह्याचे कान भरायला सुरुवात पण केली. ताई, तू दिव्याबद्दल उलट सुलट बोलू नकोस. तू स्वतःकडे बघ आधी. कशी आहेस? काय चाललंय? अरे एक मिनिट. आशू, अरे बस इथे, बस. श्श, आशू. काय लहान मुलांसारखे भांडताय? कीर्ती, तू त्यांच्याकडे गेली होतीस? कीर्ती, मी काय विचारतोय, तू त्यांच्याकडे गेली होतीस का? काका रे, होणारे नातेवाईक आहेत ते आपले, मग त्यांना भेटायला गेले तर काय चुकीचं केलंय मी? म्हणजे तू त्यांच्याकडे गेली होतीस? हो. मग कीर्ती, तू त्यांना भेटणं चुकीचं नाहीये, पण आमच्या परवानगी शिवाय तू तिथे जाणं चुकीचं आहे. आणि काय? मग कीर्ती, तू त्यांना भेटणं चुकीचं नाहीये. कीर्ती, काय विचारतोय काका? काय म्हणालीस? मी सांगतो ना, ती तिथे गेली आणि त्यांना म्हणली 5 तोळे सोनं द्या, नाही तर हे लग्न मोडू आम्ही. कीर्ती, हे बोलून आलीयस तू तिकडे जाऊन? काय बोलतोय आशू? तू तिकडे जाऊन हे बरळून आलीयस का? अगं, काय चुकीचं केलंय मी? आपल्या फॅमिली सोबत ते नातं जोडताय, एवढं तर करूच शकतात ना. 5 तोळं सोनं खूप कमीच मागितलंय मी. आपलं स्टेटस बघता एखादी किंमत सांगितली असती ना, तर ती त्यांना परवडली पण नसती. काय लायकी आहे त्यांची? कीर्ती, काय गरज होती हे बोलायची? तुला जर सोनं हवं होतं तर माझ्याकडे मागायचं होतंस. आपल्याकडे काय कमी आहे का? मी काही माझ्यासाठी गेले नव्हते तिकडे. मला फक्त एवढंच सांगायचं होतं की देसाई कुटुंबियाच्या सुनेला काहीतरी स्टेटस असतो. एक शब्द बोलू नकोस. आणि तुला कोणी अधिकार दिला स्टेटस बद्दल बोलायचा? आपल्या परिवाराची सून ही लक्ष्मी असते आणि तू स्वतः मुलगी असून, या घरची मुलगी असून तिकडे जाऊन सोनं मागून आलीस. काय वाटलं असेल त्यांना? तिच्या आईला काय वाटलं असेल याचा जरा तरी विचार करायचा होता. कीर्ती, याला हुंडा घेणं म्हणतात. आणि हुंडा घेणं कायद्याच्या चौकटीत गुन्हा आहे.
आणि यापेक्षाही महत्वाचं म्हणजे देसाई परिवाराच्या संस्कारात हे बसत नाही. आणि दागिना म्हणजे काय ग? सांग ना. मुलगी घरात येताना जे संस्कार घेऊन येते ना, तो खरा दागिना. आणि तू आपले संस्कार, या घराचे नियम सगळं विसरून तिकडे जाऊन असली मागणी करून आलीस. स्वतःच नाही तर निदान या घराच्या इब्रतीचा तरी विचार करायला हवा होतास तू. मी एवढे सगळं कमावलेलं तिकडे जाऊन क्षणात घालवून आलीस. तू जा, जा इकडून. जा, माझ्या नजरेसमोर उभं राहू नकोस. निघ, निघ. आई, दोन घास खाऊन घ्या. म्हणते काय करायचं ग आता? 5 तोळे. अगं 5 तोळ्याला किती पैका लागतो माहितीये का तुला? दिव्या, तू भेटलीस जावई बापूंना? काय बोलले ते? तो म्हणाला की त्याच्या बहिणीने सांगितलंय तसं सोनं तयार ठेव, नाहीतर त्याची फॅमिली मला स्वीकारणार नाही. अगं सत्यो म्हणला? वंदे, अगं जावई बापू असं बोलत्याला असं वाटलं नव्हतं ग. भैयाजी, त्याच्या घरच्यांना तसं वाटतंय तर आता तो तरी काय करणार आहे? आई, आता आपल्याला सोनं कसं घ्यायचं हा विचार करावा लागेल. असा हातावर हात ठेवून बसून नाही चालणार हो. काय करणार आहेस ग? कुठनं एवढा पैका आणणार आहेस सांग की. 5 तोळे म्हणजे सोपी गोष्ट वाटते वय ग तुला? अगं लगीन ठरवायला आले तेव्हा काय सांगितलं होतं त्याने? का फकस्त नारळ आणि पोरगी द्या आमासने. आणि आता 5 तोळे सोनं मागत्या. उद्या काय म्हणत्या तर बंगला द्या, परवा म्हणत्याल गाडी द्या. कुठनं पुरवणार आहे आपण या समध्या गोष्टी? वंदी, हे सोपं नाही आहे. तेव्हा मला वाटतंय की हे लगीन न झालेलंच बरं. हो आई, काय बोलताय? हो, साखरपुडा झालाय, लोकांना माहिती पडलंय. लोक काय म्हणतील आता? कोण लोक? कोण लोक? कुठल्या लोकांबद्दल बोलतीस का तू? पोटाला 12 वाजता भूक लागली की द्यायला येत्या? लोकांचं सांगते मला. आणि हे बघ वंदी, तुला सांगते, लोकांच्या काय बी लक्षात राहत नाही. एक दिवस लक्षात ठेवत्या, लोकांकडे एवढा येळ नाही. पण लगीन आपण जर करायला गेलो आणि मांडवात जर त्यांनी आपला अपमान केला ना, तर लोक ते आयुष्यभर डोसक्यात ठेवत्यात. आणि मग रोज लोक आपल्याला टोचून बोलत्यात. तेव्हा काय करशील? हा, लोकांचं सांगते मला. आई, आपण आता काय करायचं? काय करायचं म्हणजे? वर थोबाड करून काय विचारतेस? काय करायचं? मी आणणार सोनं. तुला माहितीये का 5 तोळ्याला किती पैका लागतो ते? आजे, मला माहितीये. मी आपलं गॅरेज गहाण ठेवी आणि येईल तेवढं सोनं आपण वापरू दिव्याच्या लग्नासाठी. ए, डोसका ठिकाणावर आहे ना तुझं? डोसक्यावर पडली का येड लागले तुला? हे बघ, माझ्या कैलासाचं आहे ते गॅरेज. माझ्या कैलासानं ते तुझ्यासाठी ठेवलेलं आहे. अगं ते गॅरेज तू देणार? तुझं कसं होणार सांग की ग? तुझं लगीन कसं होईल सांग की मला? आजचे लग्न? माझं लग्न? कोण करणार माझ्याशी लग्न सांग? आई साहेब तो म्हणालेत ना, माझ्यासारख्या मुलीशी कोण लग्न करेल? आणि ना, आई बरोबरच बोलते. मला सांग आजी, कोणाला आवडेल अशी मुलगी? आज ह्याला मार, उद्या त्याला मार. हा,
त्यापेक्षा मी गॅरेजचं काहीतरी बघते, पैसे आणते बस. ए अगं मी रागाच्या भरात बोलून गेले का काहीतरी? तुझं लग्न व्हावं असं मलाही वाटेलच ना. शिवानी माझ्यासाठी दिव्या जितकी महत्वाची आहे ना तितकीच तू सुद्धा महत्वाची आहेस. तुझं लग्न व्हावं असं मला वाटणार नाही का ग? एकदा तुझं लग्न झालं, तू तुझ्या घरी गेलीस ना की माझी जबाबदारी संपली, मी मरायला मोकळी. अगं वंदे, आई हे सगळं काय बोलतेस? मी तुला काही मरू वगैरे देणार नाहीये आणि परत असं बोलायचं नाही. हेच मी पण तुला सांगत असते, बोलताना जरा विचार करत जा. माझ्यासाठी दिव्या जितकी महत्वाची आहे ना तितकीच तू सुद्धा महत्वाची आहेस ग. आज मी दिव्याच्या लग्नासाठी जे काही करते ना, उद्या तुझ्या लग्नासाठी सुद्धा तेवढंच करणार आहे ग. पण काही झालं ना अरे मी तुला गॅरेज गहाण ठेवू देणार नाही. मग काय करायचं? हा, बँकेत दरोडा टाकायचा? चला, त्यासाठी पण मी तयार आहे, रेडी आहे आपण. चला. शिवानी गप्प बस ग, होईल काहीतरी. पण आता तरी आई जे म्हणाले ना त्या गोष्टीचा मी विचार करते. आई अगं असा विचार कसा करू शकतेस तू? माझा विचार इथे कोणीच करत नाहीये. आधी जेव्हा त्यांनी सोनं मागितलं तेव्हा मलाही वाटलं की ते चुकीचं आहे, पण मग मी शांतपणे विचार केला की जेव्हा मी त्या घरात जाईन तेव्हा कुणी हे म्हणायला नको की हिच्या घरच्यांनी हिला रिकाम्या हाती पाठवलंय म्हणून कदाचित केली असेल त्यांनी ही मागणी. आणि तसंही तुम्ही मला काही न देता लग्न मंडपात उभं करणार आहात का? नाही ना. मग जेवढं ठरलंय त्यापेक्षा थोडं जास्त द्यायचंय, एवढंच. हे बघ दिव्या, आम्ही तुला रिकाम्या हाताने पाठवणार नव्हतोच, पण आपल्या हातात जेवढं आहे ना तेवढंच देणार होतो. कळतंय, सगळं कळतंय मला. तुम्ही फक्त तुमचा विचार करताय. अगं मला वाटायचं एखाद्या चांगल्या घरी लग्न होऊन गेलं म्हणजे आयुष्य सुखी होईल, पण नाही. तुम्ही जर गरीब घरात जन्माला आला असेल तर तुम्ही तेही स्वप्न बघू शकत नाही. आणि बिन बापाचं तर नाहीच नाही. कारण मला माहितीये माझे पप्पा इथे असते ना तर यातलं काहीही घडलं नसतं. त्यातही माझं नशीब चांगलं आहे म्हणून मला इतकं चांगलं स्थळ आलं. पप्पा असते ना तर हे लग्न कधीच मोडू दिलं नसतं. दिव्या, अगं काय बोलतीस तू? अगं तुझ्यासाठी जे जे करायचंय ते समजा करतोय का नाही आम्ही? माझं कसं बोलवतं ग तुला? हा करताय, पण अर्थ काय त्याला? लग्न शेवटी मोडतच आहे ना. ए वरडायचं नाही, आमच्या अंगावर सांगून ठेवते. मी ओरडत नाहीये बायाजी. आणि राहिला प्रश्न शिवाचा, तर शिवाचं लग्न व्हावं हे मलाही वाटतं, पण हे सगळ्यांना माहितीये की ते अवघड आहे. हे बघा, तुम्ही मला आत्ता सोनं दिलं तर लग्नानंतर मी तुम्हाला ते परत करेन ना. ते थोडं तरी डोकं लावा. जाऊ दे, मला जे बोलायचं होतं ते मी बोलले. आता पुढचं तुम्ही ठरवा. दिव्या, शिवा, दिव्यासाठी दुसरा पोरगा शोधूया बघ आपण. हे बघ आजी, आपण असं नको करायला. हे बघ, दिव्याला तो मुलगा आवडतो ग. आणि मला सांग, ती काय चुकीचं बोलली? आज जर पप्पा असते तर त्यांनी तिचं लग्न लावलं असतं ना. पप्पांची जबाबदारी मी घेते. मला पप्पांचं प्रॉमिस पूर्ण करायचंय. हे बघ, उद्या माझ्या आयुष्यात काय घडतं ना मला नाही फरक पडत, पण पप्पाला केलेलं प्रॉमिस मी पूर्ण करणार. पप्पाचं स्वप्न ते माझं स्वप्न. दिव्यानं आता माझी जबाबदारी. दिव्याचं लग्न मीच लावणार.